गुड मॉर्निंग ऑल. नमस्ते मंडळी. कसे आहात सगळे? मस्त, मजेत असायलाच पाहिजे. थिंक पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह. मी प्रमिला. माझ्या फिट अँड फाईन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या डेली रुटीनमध्ये व्यायामाचे महत्त्व. व्यायाम हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक आहे. नियमित व्यायाम केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. व्यायामामुळे आपल्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, हृदयाची कार्यक्षमता वाढते आणि आपले स्नायू मजबूत होतात. याशिवाय व्यायामामुळे आपल्याला ताजेतवाने वाटते आणि तणाव कमी होतो. व्यायामाचे महत्त्व आणि विविध प्रकारांच्या व्यायामाचे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत. शारीरिक आरोग्यासाठी व्यायामाचं महत्त्व. पहिलं म्हणजे हृदयाचे आरोग्य. नियमित व्यायाम केल्याने हृदयाचे कार्य सुधारते. शारीरिक हालचालींमुळे हृदयाची पंपिंग क्षमता वाढते. शारीरिक हालचाली म्हणजे व्यायाम हृदयाला मजबूत करतात, रक्ताभिसरण सुधारतात आणि हृदय व रक्तवाहिन्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करतात. चालणे, धावणे, पोहणे आणि सायकल चालवणे यासारख्या ॲक्टिव्हिटीजमुळे हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. सेकंड, वेट मॅनेजमेंट. व्यायामामुळे कॅलरीज बर्न होतात. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते आणि वजन संतुलित राहते. वजन नियंत्रित ठेवल्याने टाईप 2 डायबिटीज, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि इतर वजनासंबंधी आजारांचा धोका कमी होतो. नियमित व्यायामामुळे मेटाबॉलिझम सुधारते. मेटाबॉलिक दर वाढला की स्नायूंची वस्तुमान राखून चरबी कमी करते. मस्क्युलो स्केलेटल हेल्थ. वजन उचलण्याचे व्यायाम हाडांची घनता वाढवतात. प्रतिकार व्यायाम हाडे, स्नायू आणि सांधे मजबूत करतात. ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांचा धोका कमी करतात. वजन उचलणे, योगा, स्ट्रेचिंग यासारखे व्यायाम स्नायूंची शक्ती, सहनशक्ती, लवचिकता आणि संतुलन सुधारतात. मेटाबॉलिक फंक्शन. व्यायामामुळे इन्शुलिन संवेदनशीलता आणि ग्लुकोज चयापचय सुधारते, ज्यामुळे मेटाबॉलिक सिंड्रोम आणि टाईप 2 डायबिटीजचा धोका कमी होतो. नियमित व्यायाम हार्मोनल संतुलन नियंत्रित करण्यास मदत करतात. इम्युन फंक्शन. नियमित व्यायामामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे सर्दी, ताप यासारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका कमी होतो. प्रतिकार शक्तीची पेशी चालना देतात आणि दाह कमी होतो. व्यायामामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे शरीराच्या विविध भागांमध्ये आवश्यक पोषक द्रव्ये आणि ऑक्सिजन पोहोचवतात. सायकोलॉजिकल अँड इमोशनल बेनिफिट. मेंटल हेल्थ. व्यायाम हे मानसिक आरोग्य समस्यांचे व्यवस्थापन करण्याचे एक प्रभावी साधन आहे असे म्हणतात. व्यायामामुळे शरीरात एंडॉर्फिन नावाचे हार्मोन्स उत्सर्जित होतात, जे की नैसर्गिक मूड लिफ्टर आहेत, जे तणाव कमी करतात, मनाला आनंदी ठेवतात आणि मूड वाढवतात. तणावमुक्त मनस्थितीसाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. योगा आणि ध्यान यासारखे व्यायाम मनशांतीसाठी उपयुक्त आहेत आणि मानसिक आरोग्याच्या समस्या कमी करून भावनिक तंदुरुस्ती सुधारतात. व्यायामामुळे न्यूरोजनरेटिव्ह रोगांचा धोका कमी होतो. डान्स किंवा काही खेळ मस्तिष्काची प्लास्टिसिटी सुधारतात. व्यायामामुळे शरीराची प्रतिमा सुधारते आणि आत्मविश्वास वाढतो. शारीरिक फिटनेस सुधारल्यामुळे व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल होतात, ज्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. निद्रानाश दूर करणे.
नियमित व्यायाम केल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते आणि निद्रानाशाच्या समस्या कमी होतात. व्यायामामुळे शारीरिक थकवा येतो, ज्यामुळे चांगली झोप येते. पुरेशी झोप मिळाली की आरोग्यही सुधारते. व्यायाम तणाव कमी करण्याचे नैसर्गिक साधन आहे. व्यायामामुळे शरीराला आणि मनाला ताजेतवाने वाटते. शारीरिक हालचालींमुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. दिवसभर ऊर्जा टिकून राहते. योगा, ध्यान आणि स्ट्रेचिंग केल्याने मन शांत राहते आणि तणाव कमी होतो. आता आपण टाइप्स बघूया एक्सरसाइजचे. पहिलं म्हणजे एरोबिक एक्सरसाइज. एरोबिक व्यायाम म्हणजे श्वसनसम व्यायाम. हृदयाची गती आणि श्वासाची गती वाढवणारे व्यायाम. त्यामुळे हृदयाची कार्यक्षमता सुधारते आणि शरीरातील ऑक्सिजनची मात्रा वाढते. या व्यायामामुळे हृदय, फुफ्फुसे आणि रक्ताभिसरण प्रणाली मजबूत होते. एरोबिक व्यायामात धावणे, चालणे, सायकलिंग, पोहणे, नाचणे इत्यादींचा समावेश होतो. स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे शक्तिवर्धक प्रशिक्षण. यात वजन उचलणे, प्रतिकार बँड्स वापरणे. प्रतिकार बँड्सचा वापर करून स्नायूंची ताकद वाढवता येते. हे बँड्स हलके आणि पोर्टेबल असतात, ज्यामुळे कुठेही आणि कधीही वापरता येतात. बॉडीवेट व्यायाम महत्वाचे म्हणजे स्वतःच्या शरीराच्या वजनाचा वापर करून व्यायाम करणे. यामध्ये पुशअप्स, पुलअप्स, स्क्वॅट्स आणि लंजेस यांचा समावेश होतो. जिममध्ये उपलब्ध असलेल्या विविध मशीनचा वापर करून स्नायूंची ताकद वाढवता येते. स्ट्रेंथ ट्रेनिंग स्नायूंची वस्तुमान राखण्यासाठी, हाडांची घनता टिकवण्यासाठी आणि मेटाबॉलिक आरोग्यासाठी महत्वाचे आहे. फ्लेक्सिबिलिटी एक्सरसाइज म्हणजे लवचिकता व्यायाम. म्हणजे स्ट्रेचिंग किंवा योगासने यांचा समावेश असणारे व्यायाम, ज्यामुळे शरीराच्या स्नायूंची लवचिकता वाढते आणि हालचाल सुलभ होते. लवचिकता व्यायाम केल्याने आपले शारीरिक आरोग्य सुधारते. दुखापतींचा धोका कमी होतो आणि शरीराची कार्यक्षमता वाढते. या व्यायामामुळे सर्व सांध्यांची हालचाल सुलभ होते. स्नायू रिलॅक्स होतात आणि तणाव कमी होतो. स्नायूंना आवश्यक पोषक द्रव्य मिळाल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. बॅलन्स एक्सरसाइज. संतुलन व्यायाम म्हणजे शरीराच्या संतुलन आणि स्थिरतेवर लक्ष केंद्रित करणारे व्यायाम. या प्रकारच्या व्यायामामुळे शरीराच्या विविध भागांच्या संतुलनाची क्षमता आणि स्थिरता सुधारते. वृद्ध व्यक्तींना संतुलन व्यायाम केल्याने चालणे आणि उभे राहणे सोपे होते. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि पडण्याचा धोका कमी होतो. या प्रकारात एका पायावर उभे राहणे, यामुळे पायांची आणि कमरेची ताकद वाढते. फिजिओ बॉलचा वापर करून संतुलन व्यायाम केल्यामुळे संपूर्ण शरीराची स्थिरता वाढते. वृक्षासन, गरुडासन, नटराजासन यासारखी योगासने यात मोडतात. तसेच प्लायोमेट्रिक म्हणजे उडी मारणे आणि जमिनीवर स्थिर होणे यांचा या प्रकारात समावेश होतो. नेक्स्ट HIIT, हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग म्हणजे उच्च तीव्रता अंतराल प्रशिक्षण. वेगवान आणि तीव्र व्यायामाच्या सत्रांमध्ये विश्रांतीच्या कालावधीचा समावेश असणारा व्यायाम. या व्यायामामुळे शरीरातील चरबी कमी होते, हृदयाचे आरोग्य सुधारते आणि शारीरिक क्षमता वाढते. हा व्यायाम केल्याने कमी वेळात जास्त फायदे जाणवतात. या प्रकारचे व्यायाम कमी वेळात जास्त परिणाम देतात. त्यामुळे व्यस्त दिनचर्या असलेल्या लोकांसाठी हे व्यायाम आदर्श ठरतात. स्टार्टिंग अँड मेंटेनिंग अँड एक्सरसाइज म्हणजे व्यायामाची नियमितता सुरू करणे आणि कायम राखणे. सेटिंग गोल, उद्दिष्ट ठरवा. उद्दिष्ट निश्चित करणे हे व्यायाम सुरू करण्याचे पहिले पाऊल आहे. आपल्या फिटनेसच्या उद्दिष्टांवर विचार करा
आपल्याला कशासाठी व्यायाम करायचा आहे? मला वजन कमी करायचंय त्यासाठी व्यायाम करायचा आहे का? मला माझे स्नायू आणि हाडे मजबूत करण्यासाठी व्यायाम करायचा आहे का? मला माझी सहनशक्ती वाढवण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी व्यायाम करायचा आहे का? की मला माझे एकंदर शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी व्यायाम करायचा आहे? लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही तुमचं गोल सेट करीत नाही, तोपर्यंत तुम्ही व्यायामासाठी सीरियस होऊ शकत नाही. त्यासाठी योजना तयार करा. ज्यामध्ये आपण किती वेळ आणि कशाप्रकारे व्यायाम करणार आहोत हे ठरवा. आठवड्यातून 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा, किती वाजता, किती मिनिटे, 30 मिनिटे, 40 मिनिटे, 60 मिनिटे हे ठरवा. व्यायामाची तीव्रता, कालावधी किंवा वारंवारिता हळूहळू वाढवा. हे शरीराला आव्हान देते आणि सतत सुधारणा करते. हे प्रिन्सिपल प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड म्हणून ओळखले जातात. कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य. नियमितपणा हे व्यायामाचे फायदे मिळवण्यासाठी महत्वाचे आहे. सातत्य राखण्यासाठी वर्कआउटचे वेळापत्रक बनवा. आनंददायक प्रक्रिया शोधा आणि विविधता आणा. रिकव्हरी आणि विश्रांती. ओव्हर ट्रेनिंग आणि जखमांचा प्रतिबंध करण्यासाठी विश्रांती आणि रिकव्हरीसाठी वेळ देणे पण महत्वाचे आहे. पुरेशी झोप, हायड्रेशन आणि पोषण रिकव्हरीसाठी इम्पॉर्टंट आहे. ट्रॅकिंग प्रोग्रेस. व्यायामात प्रगतीचा मागोवा ठेवा. म्हणजे आपल्या शारीरिक आरोग्याच्या उद्दिष्टांप्रती झालेल्या प्रगतीचे निरीक्षण करा. आपल्याला काय साध्य करायचे आहे आणि आपण त्यासाठी किती प्रयत्न करत आहोत याचा मागोवा नियमित घेतला की आपला आत्मविश्वास वाढतो. विविध टप्प्यांवर व्यायामाची काय भूमिका आहे ते पाहूयात. लहान वयातील आणि किशोरवयीन मुलांसाठी निरोगी वाढ आणि शारीरिक सर्वांगीण विकासासाठी व्यायाम करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे लहान वयातच हाडे आणि स्नायू मजबूत होतात. बांधा सुडोल आणि सदृढ दिसू लागतो. त्यामुळे इतर कोणत्याही आजारांपासून संरक्षण होते. प्रौढांसाठी नियमित व्यायाम आरोग्य राखण्यासाठी, तणाव व्यवस्थापनासाठी आणि दीर्घकालीन आजारांचे प्रतिबंध आणि व्यवस्थापन करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. ज्येष्ठ नागरिक. वयोमानानुसार व्यायाम, स्वातंत्र्य, गतिशीलता आणि संज्ञानात्मक कार्य राखण्यासाठी महत्त्वपूर्ण बनतो. शक्ती, संतुलन आणि लवचिकता सुधारण्यासाठी मदत होते. व्यायामामुळे फ्रेश वाटतं. विशेष म्हणजे तुम्ही कुणावर बोज म्हणून राहू शकत नाही. नेक्स्ट, प्रेग्नंट वुमन. गर्भधारणेच्या दरम्यान व्यायाम अनेक फायदे देते. डिलिव्हरी नॉर्मल होते, सिझरिन करण्याची गरज भासत नाही, तणाव कमी होतो आणि गर्भावरही चांगले संस्कार होतात. पण गर्भवती महिलांनी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेऊनच व्यायाम करावेत. द रोल ऑफ एक्सरसाइज इन डिसीज प्रिव्हेन्शन अँड मॅनेजमेंट. नियमित व्यायामामुळे हृदयाची कार्यक्षमता सुधारते, हृदयाचे स्नायू मजबूत होतात, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणा यासारख्या जोखमीच्या घटकांना कमी करते. कार्डिओ सारखे व्यायाम हृदयाचे रक्ताभिसरण सुधारतात आणि एकूणच हृदयविकाराच्या आरोग्यास प्रोत्साहन देतात. टाईप 2 डायबिटीज. शारीरिक व्यायाम इन्शुलिन संवेदनशीलता सुधारतात आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यात मदत करतात. ज्यामुळे टाईप 2 डायबिटीज प्रतिबंध आणि व्यवस्थापनात महत्वाचे ठरतात. एरोबिक व्यायाम आणि स्ट्रेचिंग या दोन्ही गोष्टी रक्तातील साखरेच्या पातळीला नियंत्रित करण्यात फायदेशीर आहेत. कॅन्सर. व्यायाम आणि काही प्रकारच्या कॅन्सरचा धोका कमी करतो, जसे की ब्रेस्ट कॅन्सर, कोलोन कॅन्सर आणि फुफ्फुसाचा कॅन्सर. शारीरिक व्यायाम हार्मोन्स बॅलन्स करतात, दाह कमी करतात आणि रोगप्रतिकार शक्ती सुधारतात, जे कर्करोगात प्रतिबंधात
योगदान देतात. ऑस्टिओपोरोसिस वजन उचलणे आणि प्रतिकार व्यायाम हाडांची घनता राखतात आणि ऑस्टिओपोरोसिस टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. चालणे, धावणे आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग यामुळे हाडांची वाढ उत्तेजित होते आणि अस्थिसंस्था आरोग्य सुधारते. मानसिक आरोग्य विकार नियमित व्यायाम मानसिक आरोग्य विकारांचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रभावी रेमेडी आहे. व्यायामामुळे एंडॉर्फिन रिलीज होतात, ज्यामुळे मूड सुधारतो आणि तणाव कमी होतात. ओबेसिटी व्यायाम लठ्ठपणा प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. व्यायामामुळे कॅलरीज बर्न होतात, मेटाबॉलिझम सुधारतं, स्नायू मजबूत होतात, चरबी कमी होते. आहारातील बदलांसह व्यायाम जोडीला असेल तर वजन लवकर कमी होते आणि एकूण आरोग्य सुधारते. ओव्हरकमिंग बॅरियर टू एक्सरसाइज व्यायाम करण्यासाठी अडथळे काय काय असतील बरं? पहिलं, वेळेची मर्यादा. सर्वांचाच प्रश्न असतो, वेळ नाही. वेळेचा अभाव हा नियमित व्यायाम करण्यासाठी एक सामान्य अडथळा आहे. प्रत्येकाला 24 तासच असतात ना हो. त्या 24 तासातून निदान अर्धा तास, 1 तास वेळ आपण व्यायामासाठी काढायलाच पाहिजे. मला वेळ मिळत नाही ही फक्त सबब आहे. त्यापेक्षा मला रोज व्यायामासाठी 1 तास काढायलाच पाहिजे. हा संकल्प मनाशी केला तर इच्छा तिथे मार्ग असतोच ना, नाही का? तर रोजच्या दिनचर्येत आपण काही वेळ व्यायामासाठी नक्कीच द्यायला पाहिजे. लॅक ऑफ मोटिवेशन प्रेरणेचा अभाव. नवीन व्यायाम दिनचर्या सुरू करताना प्रेरणा ठेवणे आव्हानात्मक असू शकते. वास्तविक ध्येय निश्चित करणे, प्रगतीचे ट्रॅक ठेवणे आणि एक वर्कआउट साथीदार शोधणे प्रेरणा मिळवून देते. आनंददायक आणि विविध प्रकारचे व्यायाम रस टिकवून ठेवण्यास मदत करतात. एखाद्या व्यायामाच्या ग्रुपमध्ये ऍड व्हा आणि एक अकाउंटेबिलिटी पार्टनर शोधा, म्हणजे तुम्हाला नक्कीच व्यायामाप्रती रस निर्माण होईल. तो मित्र तुम्हाला रोज फोन करून सांगेल की आज तू व्यायाम केलास की नाही. शारीरिक मर्यादा किंवा दीर्घकालीन आजारी असलेल्या व्यक्तींना व्यायामात आव्हाने येऊ शकतात. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन अनुकूल व्यायामाचे प्रकार, कमी तीव्रतेचे व्यायाम तुम्ही जरूर करू शकता. सुविधांची उपलब्धता व्यायाम सुविधा किंवा सुरक्षित वातावरणाचा अभाव हा एक अडथळा असू शकतो. घरगुती वर्कआउट सुविधा, सामुदायिक उद्याने, ऑनलाईन फिटनेस क्लब तुम्ही जॉईन करून याची पूर्तता करू शकता. सामुदायिक कार्यक्रम, कौटुंबिक सहभाग आणि सांस्कृतिक संवेदनशीलतेद्वारे एक समर्थनात्मक वातावरण तुम्ही तयार करू शकता. व्यायामाचे फायदे आणि निष्कर्ष. व्यायामाचे महत्त्व निर्विवाद आहे. शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याच्या दृष्टीने याचे फायदे अनन्यसाधारण आहेत. सर्व वयोगटातील लोकांसाठी नियमित शारीरिक व्यायाम खूप गरजेचा आहे. वेगवेगळ्या प्रकारांचा समावेश, सातत्य आणि संतुलन हे तत्वे पालन केल्यास व्यायामाचे पूर्ण लाभ मिळवता येतील. व्यक्तींच्या गरजा आणि उद्दिष्टे ध्यानात घेऊन वैयक्तिकृत व्यायाम योजना तयार करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने व्यायामाचे फायदे अधिक लोकांपर्यंत पोहोचवता येतील. व्यायामाला जीवनाचा एक अविभाज्य भाग बनवून आपण आपले आरोग्य आणि तंदुरुस्ती राखू शकतो. अँड थँक यू. धन्यवाद. तर मंडळी, व्यायाम रोज करायला पाहिजे का, याचा तुम्हीच विचार करा. आणि व्यायामाबद्दलची माहिती आवडली की नाही हे कमेंट्समध्ये जरूर लिहा. चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा नेक्स्ट वीक अशीच काही आरोग्यदायी टिप्स घेऊन. धन्यवाद. स्वस्थ राहूया, मस्त राहूया, बेतात खाऊया, निरोगी राहूया आणि तरुण दिसूया. थँक यू.